आमचे नेते अजितदादा पवार आहेत। शेवटी अजितदादांचा जी शिस्त आहे, जी सगळी पद्धत आहे प्रवेशाची, आगे आगे देखो होता है क्या, एवढंच मी आज म्हणू शकतो। पिक्चर बाकी आहे ना। आता ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। पुढे बघा काय काय होतं ते। मला वाटत नाही की कोणी शिल्लक राहील विरोधामध्ये। संपूर्ण पक्षच इकडे येईल असं मला सध्या तरी चित्र दिसतंय। शेवटी अजितदादा आहेत, अजितदादांवर विश्वास, अजितदादांवर प्रेम, अजितदादांवर निष्ठा या जिल्ह्याची पूर्वीपासूनची आणि पुढेही राहील। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 माजी मंत्री, 3 माजी आमदार आणि 1 महिला प्रदेश सरचिटणीस हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। नेमकी वस्तुस्थिती काय, खरी काय माहिती? मुळामध्ये तुमच्या पक्षात मी सुधारणा असं करतो की अजित पवार गट नाही आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आहेत। आणि आमची परवापासून मंगल कलश यात्रा सुरू झालेली आहे। मुक्ताईनगरपासून तर अंमळनेर, जळगाव, शहादा, नंदुरबार आणि आज यात्रेतूनच मी परत आलेलो आहे। कालच राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब यांचा फोन आल्यामुळे आज ज्यांचे ज्यांचे प्रवेश आहे त्यांच्यासोबत मीटिंग झाली छोटेखानी आणि 3 तारखेला दुपारी 2 वाजता अजितदादा पवार साहेब, सुनीलजी तटकरे साहेब आणि जिल्ह्याचे आमचे माजी मंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे। कोण प्रवेश करणार? प्रवेशामध्ये माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार कैलास पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमाताई पाटील आणि अजून इतर बाजार समितीचे संचालक असे बरेच प्रमुख पदाधिकारी तात्पुरता स्वरूपात हा प्रवेश सोहळा मुंबईला होणार आहे। आणि येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये एक भव्य मेळावा अजितदादा साहेबांच्या उपस्थितीत, तटकरे साहेबांच्या उपस्थितीत जळगावला शहरात एक भव्य मेळावा या ठिकाणी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार आहे। या प्रमुख नेत्यांच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण आपल्या संपर्कात आहे? भविष्यामध्ये आणखी कोणाचा प्रवेश होऊ शकतो? आता प्रवेशाचा अगोदर हे माजी आमदार, माजी मंत्री यांचा प्रवेश आहे। कालांतराने अजून काही माजी आमदार, काही विद्यमान जिल्हाध्यक्ष पक्षाचे, इतर पक्षाचे, काही अजून प्रमुख पदाधिकारी यांचा देखील प्रवेश सोहळा या पुढच्या कालावधीत होणार आहे। शरद पवार गटात अनेक जे लोक नेते आहेत ते अस्वस्थ आहेत, महिला पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा अस्वस्थ आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। भविष्यामध्ये ते प्रमुख नेते जे आहेत, रोहिणी खडसे वगैरे, हे पण येऊ शकतात? सगळेजण माझ्या संपर्कात आहेत। मी आता नावं सांगू शकत नाही, पण लवकरात लवकर या सगळ्यांचे प्रवेश होतील अशी मला खात्री आहे। रोहिणी खडसे यांचाही प्रवेश होणार? सगळ्यांचे प्रवेश होतील। सगळे म्हणजे नेमके कोणते? जळगाव जिल्ह्यामध्ये जे जे प्रमुख पदाधिकारी, आपण तुम्ही पत्रकार ज्यांना ज्यांना प्रमुख नेते समजतात, ते बहुतांश पदाधिकारी आमच्या पक्षात प्रवेश लवकरच करतील आणि तुम्हाला दिसेलच।